हॅलो फ्रेंड्स, आपले मनःपूर्वक स्वागत आहे। मी आहे शीतल आणि आपण आहात शीतल रेसिपी महाराष्ट्रीयनमध्ये। तर आज आपण दोन रेसिपी पाहणार आहोत, मँगो मिल्कशेक आणि चॉकलेट मिल्कशेक। तर चला सुरुवात करूया। मँगो मिल्कशेक कशा प्रकारे करणार आहोत आपण ते पाहूया। तर एक मँगो घेतलेला आहे मी, व्यवस्थित त्याच्यात मधील पल्प काढून घ्यायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे कट करून मधील सर्व पल्प काढून घेऊया। मला तर शक्यतो केसर आंबा आवडतो, पण मला भेटला नाही, त्यामुळे मी हा घेतला होता तो। तर याचा कलरही येलो आहे, डार्क नाही आहे, फेंट कलर आहे। केसरचा कलर देखील डार्क असतो आणि टेस्ट देखील खूप सुंदर असते, गोड देखील असतो। तर आपल्याला आवडत असेल तो आंबा आपण घ्या आपल्या आवडीनुसार। अशा प्रकारे करून घ्या काप, आणि मग ते बारीक करून घेतले की त्यामध्ये साखर टाकून घ्या चवीनुसार, जसा आपला आंबा असेल त्यानुसार। इथे माझा जास्त गोडही नाही आणि जास्त आंबटही नाही, त्यामध्ये साखर, त्यामुळे मी 3 चमचे टाकलेले आहे। तर आपण दूध लागेल तसं टाकून घेऊया, कारण की जास्त पातळही व्हायला नको। तर 1 ग्लास टाकलेला आहे दूध त्यामध्ये मी, आणि आता फिरवून घेतलं। पाहू शकता आपण कशा प्रकारे झालेला आहे आपला मिल्कशेक, रेडी झालेला आहे इथे मँगो मिल्कशेक। तर 1 ग्लास दूध घेतलेलं होतं आणि 1 मँगो घेतलेला होता आपण, 2 ग्लास फुल होता ते त्यामध्ये। पाहू शकता आपण टेक्स्चर कसं आहे, घट्ट ठेवलेलं आहे मी। आपण आपल्या आवडीनुसार पातळ घट्ट करू शकतात। तर त्यावर डेकोरेट करण्यासाठी आपण अशा प्रकारे मँगो कट करून घेतलेला आहे, उभे आडवे काप दिले, जेणेकरून आपल्याला त्याचे छोटे छोटे काप काढून घेता येतील, सोपे होतील काढणं। अशा प्रकारे काप काढून घेऊया आपण, थोडेसे त्यावर टाकूयात आपल्या मँगो मिल्कशेकवर, जेणेकरून त्याचं सौंदर्य वाढेल। तर पाहू शकतात आपण थोडं फेंट कलर आलेला आहे याचा। तर आपला आंबा असेल त्याप्रमाणे त्याचा कलर येणार। केसर आंबा असता तर त्याचा वेगळाच कलर येतो, डार्क कलर येणार। तर अशा प्रकारे आपण काप त्यावर टाकून घेतलेले आहेत, आणि आता थोडे पिस्ता टाकून घेऊया कट करून आपण। खूप सुंदर दिसतं त्याने आणि टेस्टही छान येते। आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून घ्या, जे आवडत असतील ते। तर पाहू शकतात आपण इथे आपला मँगो मिल्कशेक कंप्लीट झालेला आहे, सर्व केलेला आहे आणि पिण्यास तयार आहे। तर पाहू शकतात आपण अतिशय अप्रतिम सौंदर्य त्याचं दिसत आहे, आणि सुंदर तितकाच झालेला आहे तो। तर आपण ट्राय करा नक्की हा, अशाच प्रकारे पहा, अतिशय सुंदर आहे। तर ही जवळून पाहू शकतात, घट्ट आहे पहा तुम्हाला दिसत आहे। एकदम तिरपा केलेला ग्लास तरीही खाली पडत नाही। 1 मँगोसाठी 1 ग्लास दूध टाकलेला आहे। आपण आपल्या आवडीनुसार घट्ट पातळ ठेवा। चॉकलेट मिल्कशेक करायचं आहे, त्यासाठी हाईड अँड सीक हा एक पुडा घेतलेला आहे। तर ते काढून बिस्किट आपण आपल्या जारमध्ये टाकून घेऊया मिक्सरच्या। आपण हे प्रथम बारीक करून घेऊया, जेणेकरून दुधाचा अंदाज कळेल आपल्याला। तर बारीक करून घेतलेला आहे, व्यवस्थित काढून घेऊया साईडला चिकटलेलं, स्पून वगैरे काहीतरी यूज करून।
मी हायड अँड सीक वापरलेला आहे इथे बिस्किटचा पुडा. आपण कोणताही चॉकलेट फ्लेवरचा असलेला घेऊ शकतात. तर त्यामध्ये दूध आपण अर्धा ग्लास घातलेला आहे. अर्ध्या ग्लासापेक्षा थोडं जास्त आहे. पाहूयात कसं होतं आहे ते आणि मग ठरवूयात. तर छान असं झालेलं आहे आपलं. याला अजून दूध घालण्याची आवश्यकता नाही आहे. अतिशय सुंदर असं चॉकलेट मिल्कशेक येथे आपलं. आता डेकोरेट करण्याचं काम करूयात. थोडंसं चॉकलेट सिरप टाकूया यावर. पाहू शकतात आपण साईडने टाकलं मी, जेणेकरून आपल्या ग्लासलाही त्याचा जो काही कलर आहे तो दिसावा, चॉकलेट दिसावं, जेणेकरून लहान मुलांना अतिशय सुंदर दिसतं आणि सुंदर दिसलं तरच ते खातात. तर मग पाहू शकतात आपण हळूहळू चॉकलेट साईडला उतरत आहे. तर अतिशय सुंदर असं चॉकलेट मिल्कशेक आपलं रेडी झालेलं आहे. आपण ग्लासच्या साईडला थोडंसं चॉकलेट सिरप टाकूयात, जेणेकरून ग्लासला चॉकलेट सिरप आपलं ग्लासला छान असं दिसेल, जेणेकरून आपला मिल्कशेक सुंदर दिसेल आणि तो कलर दिसेल, जेणेकरून त्याचं सौंदर्य अजूनच वाढेल. तर अशाच प्रकारे घरात जे काही साहित्य असेल त्यामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करूयात चांगल्या गोष्टी. आता ज्यूस शिल्लक राहिलं किंवा मुलं आईस्क्रीम मागतात येत, परंतु आपल्याकडं आईस्क्रीमचे जे काही प्रीमिक्स असतात ते नाही किंवा बाकीचं काही साहित्य असतं ते नाही आहे. तर अशा वेळी आपले फ्रूट्सपासून आपण अशा प्रकारे आईस्क्रीम मुलांना करून घालू शकतो. थोडंसं आता आपण डायरेक्ट फ्रूटचं केलं म्हणल्यावर थोडा बदल राहणारच आईस्क्रीममध्ये आणि याच्यामध्ये ह्या आईस्क्रीममध्ये, कारण यामध्ये पाणी जास्त असणार, पाण्याचं प्रमाण फ्रूट्सचं. आणि तसं पाहता ते चांगलंच आहे, कारण प्रॉपर आईस्क्रीम जे आपण करतो त्यामध्ये कलर टाकतो, इसेन्स टाकतो, बाकीचे भरपूर काही वेगवेगळे प्रकारचे सिरप टाकतो किंवा काय काय टाकतो. तर त्यापेक्षा मला तरी वाटतं लहान मुलं जर घरात असतील तर त्यांना दुसऱ्या प्रकारची आईस्क्रीम करण्याऐवजी अशाच पद्धतीने आईस्क्रीम करा आणि खाऊ घाला. मुलंही खुश आणि केमिकल देखील त्यांच्या पोटात जात नाही. आणि दुसरं आपण चॉकलेट मिल्कशेक केलेलं होतं तेही मी अशा प्रकारे घेतलेलं आहे डब्यामध्ये एका ओतून आणि तेही सेट होण्यास ठेवणार आहे फ्रीजरमध्ये, ज्याप्रमाणे मँगो मिल्कशेकचं ठेवलं आहे. तर दोन्हीही मिल्कशेक आपण अशा प्रकारे सेट होण्यास ठेवलेले आहेत. पाहूयात कसे होतील ते. चला काढूयात मग. आता पूर्ण रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं मी. कशा प्रकारे झालेले आहे आपली आईस्क्रीम मिल्कशेकपासून. तर पाहू शकतात आपण. त्या प्रमाणात आईस क्रिस्टल्स होणार, परंतु ते थोड्या वेळ बाहेरच्या वातावरणात ठेवलं की छान तयार होते. पहा पूर्ण रात्रभर फ्रीजरमध्ये होतं हे. अतिशय सुंदर दिसत आहे, परंतु खूप थंड झालेलं आहे प्रमाणापेक्षा जास्त. तर आपण काढून घेऊया एका बाउलमध्ये आईस्क्रीम आपली. ही आहे चॉकलेट आईस्क्रीम आपली रेडी. घरातल्या साहित्यात कोणतेही साहित्य दुसरे आणलेले नाही, जे मुलांसाठी आपल्या घरात आणलेलेच असतात त्याच साहित्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे बिस्किट तर आपण घरामध्ये प्रत्येक घरामध्ये असतातच ना, तर त्याच्यामध्येच आपण आईस्क्रीमही तयार करू शकतो अशा प्रकारे. तर
आपली मँगो आईस्क्रीम पाहूयात कशा प्रकारची झालेली आहे ती। अतिशय सुंदर दिसत आहे आणि टेस्टला देखील खूप सुंदर लागते पाही। फक्त फ्रीजरमधून काढल्यावर थोडा वेळ तिला द्यायचा, कारण की थोडं प्रमाण त्याच्यामध्ये फ्रूट्समध्ये पाण्याचं जास्त असतं। आपण कोणत्याही प्रकारचं पावडर वगैरे टाकलेलं नाही यामध्ये, त्यामुळे त्याला थोडा वेळ बाहेर काढल्यावर बाजूला राहू द्यायचं आणि मग खायचं ते, जेणेकरून थोडा त्याचा गारवा कमी होणार आणि ती वितळणार। तर पाहू शकतात आपण अतिशय सुंदर टेक्स्चर दिसत आहे। तर नक्की ट्राय करा घरातली घरात आपल्या मुलांसाठी आईस्क्रीम, बाकी कोणतेही केमिकल न टाकता फक्त फ्रूट्स आणि दूध, त्यामध्ये ड्राय फ्रूट टाका काय आवडीनुसार असतील ते। बिस्किट कोणत्याही प्रकारचा पुडा यूज करू शकतात आपण, अगदी पार्ले असेल तरीही चालतो। चॉकलेट बिस्किट नसेल तरीही छान होतं, पाहू शकतात आपण। तर रेसिपी कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका फ्रेंड्स। कमेंट बॉक्समध्ये तर जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपण पाहूयात मिठाचं वांग कशा प्रकारे करायचं ते नवीन रेसिपी सहित। आज आपण नवीन व्हिडिओ सहित आलेलो आहोत, तर चला सुरुवात करूया। फ्रेंड्स, आज आपण मिठाचं वांग करूयात। त्यासाठी सुरुवातीला वांग्याचे काटे काढून घेतले आपण, अशा प्रकारे कापून घ्यायचं। साईडची कातडी सहित काढायची, काढून पाहायचं त्यामध्ये आळी निघू शकते। अशा प्रकारे सर्व वांगे आपण कापून घेतले आहेत। तर आपण आता गॅस सुरू केला आहे। तेल टाकून घेऊया प्रथम। वांगे एवढे घेतलेले आहेत आपण। शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, लसूण खोबऱ्याचा कूट आहे, अंबारी मसाला घेतलेला आहे हा, जिरे टाकले आपण आता, थोडीशी मोहरी, हिंग घेऊयात थोडंसं, हळद, खोबरं लसूण बारीक केलेलं आहे ते टाकलं थोडंसं, थोडीशी कोथिंबीर आणि थोडं मागं ठेवलेलं आहे।
अंबारी मसाला टाकून घेतला आपण. हलवूया. वांगे टाकून घेऊयात आता. गॅस बारीक केलेला आहे आता. छानसा हलवून घेऊया. मीठ टाकून घेऊया. 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे जवळपास. खोबरं लसूण आपण बाकी ठेवलेलं होतं ते टाकलं. कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट टाकला. त्यातलंही थोडंसं शेंगदाण्याचं कूट बाकी ठेवलेलं आहे. मिक्स करून घेऊया चांगलं. अगदी थोडंसं पाणी टाकूया. अर्धा कप पाणी टाकून घेतलं आपण त्याच्यामध्ये. त्याच्यावर झाकणी मांडूयात आणि गॅस बारीक ठेवूयात. छान असं वांग आपलं झालेलं दिसतं आहे. थोडं शिजायची कसर बाकी दिसते. थोडं आपण शिजू देऊया त्याला. असं पाहूयात आपलं वांग झालंय की कसं. अतिशय सुंदर दिसू लागलंय पहा. आपण याला मध्ये एकदा हलवलंही. जर असं वाटलं तुम्हाला वांगे शिजले नाहीयेत, फ्रीज मधले असेल तर त्याला शिजण्यासाठी जास्त पाणी लागतं, तर मग वांग्यानुसार थोडंफार पाणी जास्त कमी टाका. आपलं वांग तयार झालेलं आहे. तर सर्व करूया आपण त्याला. तर अशा प्रकारे आपलं वांग तयार झालेलं आहे पहा. सुंदर अतिशय. तर रेसिपी आवडली, ट्राय करून पहा. ट्राय केल्यानंतर आवडली तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. आणि सबस्क्राईब जरूर सुरुवातीलाच करा. धन्यवाद बघितल्याबद्दल. बाय बाय.